त्या ह्याला मारायला लावतात पोलिसांना, ते गुत्ते बंद करायला लावतात, तिथल्या गुंडगिरीच्या विरोधात बोलतात, त्या सोशल मीडियामध्ये वेगवेगळे जे महिलांचं ट्रोलिंग त्याच्यावरती बोलतात, पुरुषांनी कुठल्याही शिव्या देऊ नये याच्यावरती काम करतात. तर बीडसारख्या त्या एवढ्या जिल्ह्यामध्ये जिथे एवढी भयानक गुन्हेगारी आहे आणि सगळी सत्ता आणि पोलीस खातंसुद्धा गुंडांच्या ताब्यामध्ये आहे, अशा ठिकाणी मला कधी कधी प्रश्न पडतो की सत्यभामा सौंदरमल तिथे बीडमध्ये काम कसं करत असतील. मी उल्हासनगरमध्ये काम करतो. उल्हासनगर तुम्हाला माहिती आहे कसले लोक आहेत आणि काय लोक आहेत. आम्ही तिथे किरण सोनाडांनी आम्ही पत्रकारितेमध्ये असताना बडे तिथले जे क्रिमिनल आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही उभे राहिलेलो आहोत. परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की त्या शहरांमध्ये काम करणं सोपं आहे, परंतु इकडे जे आम्ही परिसर सगळे चेंबूर कुर्ल्याचे वगैरे जे परिसर आम्ही ज्या पद्धतीचे बघतो आणि इथे ज्या पद्धतीचं वातावरण आहे, इथे दीपालीसुद्धा ज्या पद्धतीने काम करतायत, हे आवाज उठवणं हे एवढं सोपं काम नाही आहे. उद्या इथे महिला दिनाचा कार्यक्रम केला, 2 वक्ते आले, त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर बोलले, गांजेडी लोकांवरती बोलले, गुंडगिरीवरती बोलले, आम्ही निघून जाऊ घरी. त्यांना इथे परत तोंड द्यायचं लोकांना. इथे एखाद्या रात्रीच्या आपल्या सहज मने रिक्षातून उतरून चालत येत असतील, पटकन कोणतरी भोसकून जाईल त्यांना. हे एवढं सोपं नसतं लिडरशिप करणं. आजच्या तारखेला लिडरशिप करणं, संघटना चालवणं आणि ते सुद्धा अशा प्रकारे महिलांच्या प्रश्नावरती काम करणारी संघटना चालवणं हे तेवढं सोपं राहिलेलं